श्री स्वामी समर्थ. हळदी कुंकू चालू झालं होतं, तर चला म्हटलं याची सुरुवात आपल्या घराच्या देवघरापासून आणि माझ्या सासूबाईपासून चालू करते मी. मग घरी देवाला आणि माझ्या सासूबाईला हळदी कुंकू आणि वाण देऊन दिलं होतं मी. आणि दुसऱ्या दिवशी ना आमच्या म्हणजे ग्रुपचंच वाणं होतं वार्डातल्या सगळ्या बाया मिळून. मग छान तयारी झाली, भांडे वगैरे सगळं घासून मी रेडी झाले, पण मुलं आले आणि परत भांड्याचा ढीग लागला. तर म्हटलं चला इथे पटापट लगे मी भांडे धुवून टाकले आणि घर पण आवरलं, कारण की कुठं जायचं राहिलं ना तर घर चांगलंच पाहिजे. आणि मग इथे हळदी कुंकू तिळगुळ वगैरे सगळं मी पॅक करून जात होते. आणि आमच्या बाजूच्या ताई आहे आणि बघा किती सुंदर रांगोळी वगैरे काढली, मी छान डेकोरेशन केलं होतं. म्हणजे आमचं ठरलं नव्हतं, पण हे वेळेवर ठरलं की आपण ग्रुपनी वाणं करूया म्हणून. मग त्यांनी जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच ते डेकोरेशन केलं आहे. आणि ना 3 मुलांची लूट पण होती, ते लूट पण करून टाकली. चला म्हटलं लूटसोबत हळदी कुंकू पण होऊन जाते आपलं. मग ना सगळ्या बाया वगैरे आल्या होत्या छान सजून धजून, ज्यांच्यापरी जसं जमलं तसं. आणि ही बघा छोटीशी इतकी रडत होती ना, बसतच नव्हती. पण मग जसं आपण ओवाळायला लागलो ना, ती छान म्हणजे एन्जॉय करत होती. आणि मग लूट वगैरे झाली आणि ती आपल्या मम्मीशिवाय ना कोणाकडे येत नव्हती. इकडे छान मग आम्ही हळदी कुंकू केलं आणि बायाचं तर राहतच थोडंसं रील. मग आम्ही इकडे रील बनवत होतो आणि या 2 काकूला समोर चालल्या गेल्या होत्या रील करता करता. मग परत घरी आलो, घरी येऊन जे काही आपले कामं वगैरे आहेत ते सगळे कामं करून घेतले आणि जेंट्सला जेवण करायला पाठवून दिलं होतं, कारण की आम्ही ते जेवणच ठेवलं होतं. नाश्त्यापेक्षा म्हटलं आपण जेवणच ठेवू. आणि मी ते जेंट्स वगैरे जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं. आणि